भारतीय जनता पक्षाचे आता लक्षात आलेलं आहे की इतरांचा पक्ष फोडून आपला पक्ष मोठा होत नाही। कारणही तसंच आहे। लोकसभेमध्ये झालेला दारुण पराभव याचं कारण बघता केवळ फोडाफोडी आणि ज्यांच्यावरती आरोप केले त्यांना पक्षात घेऊन मंत्रिपदाची संधी देणे सर्वात मोठा फटका याच वेळी बसला। लोकसभा निवडणूक पार पडली आणि भाजपचं मिशन 400 फेल गेलं। मात्र चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी साथ दिल्यामुळे केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन झालं। अवघ्या 4 महिन्यात हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होत आहेत। एक्झिट पोलचे आकडे समोर यायला सुरुवात झालेली आहे आणि यात सत्ताधारी भाजपला पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला आहे। महत्त्वाच्या राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करून शेअर करा। मित्रांनो, न्यूज 18 लोकमत, दैनिक भास्कर, रिपब्लिक इंडिया या चॅनलने आणि यांनी सर्वे केलेला आहे। या सर्वेमध्ये अतिशय धक्कादायक बातमी समोर येते, ती भाजपची झोप उडवणारी। महाराष्ट्राची निवडणूक कधीही लागू शकते आणि महाराष्ट्रातही हेच चित्र बघायला मिळत असल्यामुळे संपूर्ण देश कामं सोडून नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्रात तळ ठोकून आहेत। या ठिकाणी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना चांगलाच घाम फोडलेला आहे। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये भाजपला जोरदार धक्का बसताना दिसत आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्रात सुद्धा आता ज्या निवडणुका होणार आहेत, कोणाला किती जागा हरियाणात मिळत आहेत ते आपण या एक्झिट पोलनुसार बघूया। न्यूज 18 इंडिया महापोलनुसार भाजपला या ठिकाणी 21 जागा मिळत आहेत, तर न्यूज 18 लोकमतच्या महापोलनुसार काँग्रेसला 59 जागा हरियाणा राज्यामध्ये मिळत आहेत। म्हणजेच भाजपचा या ठिकाणी धुव्वा उडवला। तर त्या ठिकाणीच असलेले इतर पक्ष आणि त्यांची युती बघता 2+2 4 जागा आणि इतरांना 4 जागा अशा जागा आहेत। तर मित्रांनो, दैनिक भास्कर एक्झिट पोलनुसार भाजपला 19 ते 29 जागा मिळणार असल्याचं या ठिकाणी दैनिक भास्करचं एक्झिट पोल सांगत आहे। तर दुसरीकडे बघता काँग्रेसला मात्र या ठिकाणी 44 ते 54 म्हणजे या ठिकाणी बहुमताचं सरकार काँग्रेस आरामात स्थापन करेल असं या सुद्धा एक्झिट पोलने म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी रिपब्लिक इंडियाने भाजपला 18 ते 24 जागा दाखवल्यात, तर काँग्रेसला 55 ते 62 जागा दाखवल्याने भाजपची झोप उडालेली आहे। तर या ठिकाणी इंडियन नॅशनल लोकदल आणि बसप युती यांना 3 ते 6 जागा मिळणार आहे। अशा प्रकारच्या सर्वे आल्याने भाजपची झोप उडालेली। महाराष्ट्रात काय निकाल लागेल कमेंट करा।